नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण क्लास 10 मधील सायन्स सेकंडमधील एक छोटासा आपण एक चॅप्टर बघणार आहोत. तो म्हणजे मायटोसिस. आता हे मायटोसिस म्हणजे नक्की काय, मायटोसिस कुठं होतं, कशामुळे होतं आणि त्याच्यामुळे काय फायदा होतो आपल्या बॉडीला, हे आज आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत. बघूया मायटोसिस. आता हे मायटोसिस म्हणजे काय किंवा मायटोसिस हे कसं होतं किंवा मायटोसिसमध्ये जे डिव्हिजन होतं ते कसं होतं तर ते आपण बघूया. आता जेव्हा आपला जन्म होतो आहे का नाही, जेव्हा एखादा नवीन आपला किंवा एका नवीन मुलाचा जन्म होतो आणि ते मूल जन्मल्यानंतर हळूहळू काय होतं, त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होती किंवा त्याच्या बॉडीची काय होती, ग्रोथ होती. किंवा कधी कधी काय होतं, आपल्याला एखादी जखम होते आणि ही जखम हळूहळू कालांतराने काय होते, भरून येते आणि नवीन आपली जी जागा आहे, जी आपली जखम झालेली जागा आहे ती पूर्ण क्लीन होते आणि त्या जागी नवीन स्किन येतं आहे का, त्याला आपण नवीन कातड येतो म्हणतो किंवा आपली ती जखम भरली आहे असं म्हणतो. आता ह्या ज्या प्रोसेस आहे आपल्या बॉडीची ग्रोथ होणे आहे का नाही, आपली हाईट वाढणं किंवा आपल्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होणं किंवा आपल्याला झालेली जखम भरून येणं आहे का नाही, म्हणजे त्याच्यामुळे हे कशामुळे होतं तर आपल्या बॉडीमध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतं आहे का नाही. आता हे सेल डिव्हिजन आपल्या बॉडीमध्ये कुठं होतं तर आपल्या बॉडीमध्ये जेवढे काय सेल आहेत आहे का नाही, आपल्या बॉडीमध्ये काय जेवढे काय सेल आहेत तर आपण म्हणतो सोमॅटिक सेल. ह्या सोमॅटिक सेलमध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतं आणि हे सेल डिव्हिजन झाल्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये काय होते, हळूहळू काय होते, ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते किंवा एखादा भाग काय होतो, रिपेअर होते, आपली जखम भरून होते. ही जी प्रोसेस आहे ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, मायटोसिस आहे का नाही. आपल्या बॉडीमध्ये ह्या प्रोसेस होतात, ग्रोथ होणे, डेव्हलपमेंट होणे, एखादी जखम काय होणे, भरून येणे, रिपेअर होणे, ह्या सगळ्या प्रोसेस आपल्या बॉडी सेल म्हणजेच आपल्या सोमॅटिक सेलमध्ये होतात. आणि कशामुळे होतात तर सेल डिव्हिजनमुळे. हे झालेलं सेल डिव्हिजन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मायटोसिस. हे झालेलं जे सेल डिव्हिजन आहे त्यालाच आपण म्हणतो मायटोसिस. आता ह्या मायटोसिसचे पण काय आहेत बघा, दोन टाईप आहेत. ह्या मायटोसिसचे काय आहेत बघा, दोन टाईप आहेत. एक म्हणजे कॅरिओकायनेसिस आहे का नाही, म्हणजे ह्या मायटोसिसमध्ये पहिल्यांदा काय होतं, कॅरिओकायनेसिस होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जो न्यूक्लियर असतो त्या जो आपल्या बॉडीच्या मध्ये काय असतो, जो न्यूक्लियर असतो त्या न्यूक्लियरचं पहिल्यांदा काय होतं, डिव्हिजन होतं आणि नंतर होतं सायटोकायनेसिस. पहिल्यांदा काय होतं बघा, कॅरिओकायनेसिस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो सेल आहे त्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याचं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आणि नंतर आहे सायटोकायनेसिस आणि त्याच्यामध्ये जो सेल आहे त्याचं त्या सेलचं डिव्हिजन होतं आहे का नाही. म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियरचं डिव्हिजन होणार आणि त्याच्यातला जो सेल आहे त्या सेलचं नंतर काय होणार, डिव्हिजन होणार. म्हणजे पहिलं कॅरिओकायनेसिस आणि नंतर सायटोकायनेसिस. आणि बघा आता ह्याच्यामध्ये जो कॅरिओकायनेसिस आहे, पहिल्यांदा आपण काय बघितलं, मायटोसिसचे दोन टाईप बघितलं, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरं सायटोकायनेसिस. आता हे जो कॅरिओकायनेसिस आहे अजून त्याचे चार टाईप आहेत. हे जे कॅरिओकायनेसिस आहे म्हणजे न्यूक्लियर आहे, हे न्यूक्लियरचं डिव्हिजन कसं डायरेक्ट होत नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे चार टाईप आहेत. हे जे कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियरचं जे डिव्हिजन होणार आहे ते चार टप्प्यात होणार आहे. बघा पहिला टप्पा आहे प्रोफेज, दुसरा मेटाफेज, तिसरा एनाफेज आणि चौथा टेलोफेज. बघा प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज हे टप्पे आपल्याला बघायचे आणि हे टप्पे बघितल्यानंतर आपल्याला कळणार तर कॅरिओकायनेसिस. म्हणजे बघा आपण काय बघतोय, मायटोसिस बघतोय. आणि ह्या मायटोसिसमध्ये काय होतं तर आपल्या बॉडीची ग्रोथ होते, आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट होते, आपली बॉडी काय होते, रिपेअर होते, एखादी झालेली जखम भरून येते. आता ही झालेली जखम कशी भरून येते तर त्यालाच म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं. हे कुठं होतं, आपल्या बॉडी सेलमध्ये म्हणजे आपल्या सोमॅटिक सेलमध्ये होतं आणि ह्याच प्रोसेसला म्हणतो मायटोसिस. आणि मायटोसिसचे दोन टाईप आहेत, एक आहे कॅरिओकायनेसिस म्हणजे पहिल्यांदा त्या न्यूक्लियसचं काय होतं, डिव्हिजन होतं आणि दुसरा टाईप आहे सायटोकायनेसिस म्हणजे त्याच्या सेलचं डिव्हिजन होतं. आता हे जे न्यूक्लियरचं डिव्हिजन होतं म्हणजे कॅरिओकायनेसिस होतं, त्याचे चार टाईप आहेत. पहिला प्रोफेज, दुसरा टप्पा मेटाफेज, तिसरा एनाफेज, टेलोफेज. बघा प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. आणि ह्या टप्प्यात झाल्यानंतर आपली पुढची प्रोसेस होते सायटोकायनेसिस. तर आपण हळूहळू पहिल्यांदा आहे प्रोफेज म्हणजे काय, मेटाफेज म्हणजे काय होतं, एनाफेज मध्ये काय होतं आणि टेलोफेज मध्ये काय होतं. आणि नंतर हळूहळू आपली बॉडी कशी ग्रोथ होते, डेव्हलपमेंट कशी होते किंवा नवीन स्किन कशी येते, नवीन जखम कशी आपली भरून येते ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी बघायच्या. बघा हे काय आपली सेल, हे काय आपली काय आहे, हे सेल आहे का नाही. आणि ह्या सेलचा जो बाहेरचं आवरण आहे त्याला आपण म्हणणार आहे सेल मेम्ब्रेन आहे का नाही. ह्या सेलचे जे बाहेरचं मेम्ब्रेन आहे त्याला आपण म्हणणार आहे सेल मेम्ब्रेन. आणि या सेलच्या आतमध्ये काय आहे तर सायटोप्लाझम आहे. सेलच्या आतमध्ये काय बघा, सायटोप्लाझम. आणि सेलचं जो बाहेरचं मेम्ब्रेन आहे त्याला आपण म्हणणार आहे सेल मेम्ब्रेन. तसंच त्याच्यामध्ये काय बघा, एक सेंट्रिओल आहे. हा सेंट्रिओल आहे बघा, हा सेंट्रिओल कसा असतो, नेहमी कसा असतो, परपेंडिक्युलर टू इच अदर. कसा असतो तो सेंट्रिओल, तो कसा असतो तर तो
परपेंडिक्युलर टू इच अदर. हे दोन सेंट्रिओल आहेत ते कसे असतात एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्यानंतर ह्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये काय असतो एक बघा न्यूक्लियस असतो. काय असतो हा सगळा आतमध्ये काय न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय न्यूक्लिओलस आहे. काय न्यूक्लियस मध्ये काय न्यूक्लिओलस आहे आणि ह्या न्यूक्लियसचं जे बाहेरचं आवरण आहे त्याला काय म्हणणार आपण आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे बघा ही सेल आहे, सेलचं आवरण सेल मेम्ब्रेन आणि ह्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्येच काय असतो तर सायटोप्लाझम असतो. त्याच्यामध्ये काय असतो आपला न्यूक्लियस असतो हे का नाही. न्यूक्लियसच्या आवरणाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सेलच्या आवरणाला सेल मेम्ब्रेन आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय असतो तर न्यूक्लिओलस. म्हणजे ही सेलमध्ये न्यूक्लियस मध्ये असतं न्यूक्लिओलस, न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सेलच्या मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन आणि राहिलेला एक पार्ट आहे तर तो सेंट्रिओल. हे झाले आपल्या सेलची माहिती. ह्याच माहितीचा यूज करून आपल्याला ह्या मायट्रिस मधले कॅरिओकायनेसिस मधले जे वेगवेगळे फेज आहेत किंवा जे वेगवेगळे टप्पे आहेत ते कसे टप्पे होतात आणि आपल्या बॉडीमध्ये जी डेव्हलपमेंट कशी होते, ग्रोथ कशी होते ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे बघा क्रोमोझोम, DNA किंवा तुम्हाला अजून काय असेल क्रोमॅटिन फायबर हे थोडंसं माहिती असणं आवश्यक आहे. बघा आता कन्सिडर करा एक कापसाचा काय घेतला एक छोटासा धागा घेतला. बघा एक कापूस आहे का नाही, ह्या कापसाचा एक छोटासा एक धागा घेतला आहे का नाही. त्या कापसाच्या आपण त्या छोट्याशा धाग्याला म्हणणार आहोत तो एक DNA कन्सिडर करा. काय जो कापूस घेतलाय त्या कापसाचा एक छोटासा आपण एक धागा घेतला, एक कण घेतला तर त्या कापसाच्या कणाला आपण काय म्हणणार आहोत तर DNA म्हणणार आहोत आहे का नाही. आणि त्या कापसाच्या धाग्यापासून काय म्हणणार आहे एक दोरा बनणार आहे. काय म्हणणार आहे असं थोडं जाड असं काय बनणार आहे एक दोरा बनणार आहे. मग त्या कापसाच्या धाग्यापासून जो दोरा बनलाय त्याला आपण म्हणणार आहे क्रोमॅटिन फायबर आहे का नाही. म्हणजे आपण तो कापसाचा धागा त्याला काय म्हणलं एक DNA, त्या कापसापासून दोरा म्हणला म्हणजे DNA पासून काय म्हणलं हे का नाही, काय म्हणला क्रोमॅटिन फायबर म्हणला हे का नाही. आता त्या क्रोमॅटिन फायबर पासून काय बनणार आहे आपला क्रोमोझोम बनणार आहे. म्हणजे जो दोरा आहे तो दोरा आपण असा गुंडाळा काय होणार आहे एक असं त्याचा बंडल बनणार आहे किंवा त्याची एक रील बनणार आहे. जी रील तयार झालेली आहे त्याला आपण म्हणणार आहे तर क्रोमोझोम. म्हणजे कापसापासून तो दोरा आणि दोरापासून रील म्हणजेच DNA पासून क्रोमॅटिन फायबर आणि त्या क्रोमॅटिन फायबर पासून काय बनणार आहे क्रोमोझोम. आपला हा जो क्रोमोझोम आहे तो आपला काय बनणार आहे तर तो क्रोमोझोम बनणार आहे का नाही. आणि ह्या क्रोमोझोम कसे तयार होतात आहे का ते वेगवेगळे कसे तयार होतात हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता तरी त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघा, हे जे क्रोमोझोम आहेत हे का नाही, हे क्रोमोझोम समजा हे दोन क्रोमोझोम म्हणले ह्याला आपण म्हणू शकतो पॅरेंट सेल सुद्धा म्हणू शकतो. हे जे दोन क्रोमोझोम आहेत हे दोघे आहेत हे का नाही. म्हणजे हे काय झाले पॅरेंट झाले. ह्याला काय म्हणू शकतो आपण हे पॅरेंट सेल आहेत. काय आहे पॅरेंट सेल. पण बघा हा जो क्रोमोझोम आहे हा एक सिंगल क्रोमोझोम आहे. मला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये किती असतात एका सेलमध्ये किती असतात तर 46. किती असतात 46 क्रोमोझोम असतात. म्हणजे अशा 23 पेअर्स असतात. किती असतात आपल्या बॉडीमध्ये 23 पेअर्स असतात. पण आपण इथे फक्त एक सिंगल दाखवलेले पेअर आहे का नाही. अशा बॉडीमध्ये आपल्या किती वेगळ्या पेअर्स असतात 23. म्हणजे टोटल किती क्रोमोझोम असतात आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम असतात आहे का नाही. आता बघा हे जो पेअर आहे त्याला आपण म्हणतोय पॅरेंट सेल म्हणतोय आहे का नाही. आता कन्सिडर करा हा जो रेड वाला आपण एक क्रोमोझोम घेतला त्याच्यामध्ये बघा हा एक भाग घेतला तो झाला एक त्याचा सिस्टर क्रोमॅटिड. हा दुसरा एक भाग घेतला त्याचा झाला एक सिस्टर क्रोमॅटिड. हा जो आपण ब्ल्यू वाला घेतला त्याच्यामधला हा एक पार्ट घेतला तो एक झाला सिस्टर क्रोमॅटिड आणि दुसरा हा एक पार्ट घेतला तो झाला सिस्टर क्रोमॅटिड. हे दोन्ही काय होतात हळूहळू नंतर वेगळे होतात आणि त्याच्यापासून काय होतं नवीन म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं तर नवीन डिव्हिजन होतं. हे कसं होतं त्याचे वेगवेगळे 4 टप्पे आहेत. त्यातला पहिल्या टप्प्याला आपण सुरुवात करूया. फक्त आपल्याला माहित पाहिजे हा झाला आपला क्रोमोझोम आहे हे का नाही. आणि या क्रोमोझोम मधला हा एक वेगळा सिस्टर क्रोमॅटिड आणि हा एक वेगळा सिस्टर क्रोमॅटिड हे का नाही. आणि ह्या सिस्टर क्रोमॅटिड मध्येच दुसरा एक क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये हा एक सिस्टर क्रोमॅटिड आणि हा एक सिस्टर क्रोमॅटिड आणि हे दोघे जण पूर्ण मिळून आपण म्हणू शकतो पॅरेंट सेल. आता ह्यांचं डिव्हिजन कसं होतं कशा टप्प्यात होतं त्यातलं तर आपण पहिला टप्पा बघणार आहोत तर प्रोफेज. बघूया पहिल्यांदा प्रोफेज. आता मी पहिल्यांदा सांगितलं की काय आपल्या बॉडीमध्ये काय पहिल्यांदा एक समजा कन्सिडर करा की काय क्रोमॅटिन फायबर आहे का नाही आपल्या बॉडीमध्ये काय बाबा हे काय सेल आहे. एक कन्सिडर करा की हे सेल आहे. सेलमध्ये तुम्हाला मागाशी माहिती असेल तर ह्याचा जो मेम्ब्रेन आहे आपण काय म्हणतो सेल मेम्ब्रेन म्हणतो. सेलच्या आतमध्ये काय असतं अजून न्यूक्लियस असतो आहे का नाही. सेलच्या आतमध्ये काय असतं अजून काय असू शकतो न्यूक्लियस असू शकतो किंवा अजून त्याच्यामध्ये बघा सेंट्रिओल कन्सिडर करते एक सेंट्रिओल आहे. सेंट्रिओल कसे असतात परपेंडिक्युलर टू इच अदर. हे काय तर कन्सिडर हे काय तर सेंट्रिओल आहे हे का नाही. त्यानंतर बघा आणि हा काय क्रोमॅटिन फायबर आहे आणि हा काय न्यूक्लियस न्यूक्लिओलस. बघा सेल मेम्ब्रेन
न्यूक्लियस, हा न्यूक्लियसचा मेम्ब्रेन आहे. त्यानंतर बघा हा न्यूक्लिओलस आहे आणि हा सेंट्रिओल आहे. तर पहिली गोष्ट बघा प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय होणार आहे बघा, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, हे जे क्रोमॅटिन फायबर आहे, हे बघा हे जे क्रोमॅटिन फायबर आहे त्याचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे. कंडेन्सेशन होणार आहे म्हणजे काय होणार आहे, हे जे क्रोमॅटिन फायबर आहे त्याचं कंडेन्सेशन होणार आहे, ते गुंडाळले जाणार आहे. काय होणार आहे, हे क्रोमॅटिन फायबर आहे त्याचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे, म्हणजे ते गुंडाळले होणार आहे आणि त्याच्यापासून काय होणार, ते गुंडाळून त्याच्यापासून काय म्हणणार तर क्रोमोझोम तयार होणार आहे. काय होणार आहे, हे असे काय होणार आहे, क्रोमोझोम तयार होणार आहे. काय बघा, हे क्रोमॅटिन फायबर आहे त्याचं कंडेन्सेशन होणार आहे आणि नंतर ते गुंडाळले जाऊन त्याच्यापासून काय तयार होणार आहे, क्रोमोझोम होणार आहे. आता हे कसे असणार आहे, दे बिकम आर शॉर्ट अँड थिक, आहे का नाही. हे कसे असणार आहे, शॉर्ट आणि कसे असणार आहे तर ते थिक असणार आहे. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, ऍपियर विथ द सिस्टर क्रोमॅटिड. जेव्हा त्या क्रोमोझोम तयार होणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय दिसणार तुम्हाला, त्याचं सिस्टर क्रोमॅटिड तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहेत. मी मगाशी सांगितलं की सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय आहे का नाही, ही जी जोडी ही जे असे हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे आणि हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे का नाही. ह्याच्यापासून एक क्रोमोझोम हा काय तयार झालाय बघा. हा सिंगल एक क्रोमोझोम आपण बघितला, हा रेडवाला, तर हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे, हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे. तसंच हा जो ब्ल्यू वाला आहे ह्याच्यामध्ये हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे आणि हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे का नाही. म्हणजे हा काय झालाय, हे सिस्टर क्रोमॅटिड काय झाले, ऍपियर हळूहळू झाले की तुम्हाला ह्याच्यामध्ये हे कंडेन्सेशन होऊन त्या क्रोमोझोम मध्ये तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि नंतर हळूहळू काय होणार आहे, पुढच्या स्टेपमध्ये काय होणार आहे, सेंट्रिओल्स आर डुप्लिकेट and each centriole moves to opposite to the pole of the cell. म्हणजे बघा हा जो सेंट्रिओल आहे तो काय होणार आहे, डुप्लिकेट होणार आहे. म्हणजे त्याच्या 2 कॉपी तयार होणार आहे आणि ते पोलला जाणार आहे का नाही. म्हणजे हा जो सेंट्रिओल आहे त्याच्या 2 कॉपी तयार होणार आहे, एक कॉपी ह्या पोलला आणि एक कॉपी ह्या पोलला तुम्हाला बघायला मिळेल. बघा मग अशी जो सेंट्रिओल होता तो काय झाला, डुप्लिकेट झाला. म्हणजे त्याच्या 2 कॉपी झाल्या, एक कॉपी इकडे गेली, एक कॉपी इकडे गेली. म्हणजे दोन्ही सेंट्रिओल काय झाले, वेगवेगळ्या पोलला जाऊन पोहोचले. आणि चौथ्या स्टेपमध्ये आणि परत त्याच्यामध्ये काय होते बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. म्हणजे बघा हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपण मागाशी बघितला तो दिसत होता, तो हळूहळू काय होते, नाहीसा होत चाललाय. म्हणजे तो हळूहळू काय होत चाललाय तर डिसअपियर होत चाललाय. त्याच्यासोबत हा जो न्यूक्लिओलस आहे का नाही, तो सुद्धा हळूहळू काय होत चाललाय तर डिसअपियर होत चाललाय. म्हणजे बघा प्रोफेजमध्ये काय होते, पहिल्यांदा कंडेन्सेशन होते, त्याच्यापासून क्रोमोझोम बनतोय आणि ह्या क्रोमोझोम म्हणून त्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये हे जे सेंट्रिओल होता इथला आहे का नाही, जो परपेंडिक्युलर टू ईच अदर आपण मागाशी म्हटलं होतं, ते काय झाले, दोन्ही वेगवेगळ्या पोलला जाऊन पोहोचले. तो काय झाला, डुप्लिकेट झाला आणि दोन्ही वेगवेगळ्या साईडला जाऊन पोहोचले. आणि ते जेव्हा पोहोचले तेव्हा इथला जो न्यूक्लिअरचा मेम्ब्रेन आहे तो हळूहळू काय झाला, गायब होत चाललाय, नाहीसा होत चाललाय. त्याच्यासोबत न्यूक्लियसच्या मध्ये जो न्यूक्लिओलस आहे की नाही, सॉरी ते कसं न्यूक्लिओलस असतो, हा न्यूक्लिओलस पण सुद्धा हळूहळू काय होत चाललाय तर डिसअपियर होत चाललाय. ह्याच्यामध्ये जो न्यूक्लियस मध्ये जो न्यूक्लिओलस असतो तो सुद्धा काय होत असतो तर तो हळूहळू नाहीसा होत चाललेला आहे. म्हणजे आपण बघितलं प्रोफेज आहे का नाही. म्हणजे परत एकदा बघा प्रोफेज मध्ये काय होतंय, जे क्रोमोझोम आहे का नाही, म्हणजे पहिल्यांदा काय होतात, त्या क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन होते, ते लपेटून म्हणजेच काय होते, ते गुंडाळून त्याच्यापासून क्रोमोझोम झालाय का नाही. आणि क्रोमोझोम कसे आहेत तर त्याचे सिस्टर क्रोमॅटिड्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय होत्या, सेंट्रिओलने 2 कॉपी तयार केल्या, ते दोन्ही वेगळ्या पोलला गेलात. न्यूक्लिओलस आणि त्याचा न्यूक्लियर मेम्ब्रेन हळूहळू काय होत चाललाय तर डिसअपियर होत चालला आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, पुढचा स्टेप सुरू होणार आहे ते म्हणजे मेटाफेज. म्हणजे मेटाफेजमध्ये प्रोफेजमध्ये आपण काय बघितलं, त्यांनी 2 कॉपी बनवल्या सेंट्रिओलने, दोन्ही साईडला गेले, न्यूक्लियस मेम्ब्रेन न्यूक्लियस हळूहळू काय झाला, दिसेनासा झाला. म्हणजे कम्प्लिटली डिसअपियर अजून झालेला नाही, तो हळूहळू कसा झाला तर डिसअपियर झालाय. आणि पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे मेटाफेजमध्ये काय होणार आहे, हा जो न्यूक्लियस मेम्ब्रेन आणि हा न्यूक्लिओलस आहे तो कम्प्लिटली काय होतो, डिसअपियर होतो. तर पुढची स्टेप बघूया, मेटाफेज. प्रोफेज नंतरची बघा आता दुसरी एक फेज आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो दुसरी एक स्टेप आहे, ती म्हणजे मेटाफेज आहे का नाही. प्रोफेज मध्ये आपण शेवटचे जे एक टप्पा बघितला होता त्याच्यामध्ये काय होता, जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस मेम्ब्रेन आहे ते हळूहळू काय होतं तर डिसअपियर व्हायला लागतो. म्हणजे हळूहळू काय होतं तर नाहीसा व्हायला लागतो. आणि बघा आता नवीन फेज सुरू झाली आहे, मेटाफेज. आणि ह्या मेटाफेज मध्ये काय होणार आहे, जो मगाशी आपण बघितला की जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन होता आहे ना, जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन होता आणि ह्याच्यामध्ये होता जो न्यूक्लिओलस होता आहे ना, ह्याच्यामध्ये जो न्यूक्लिओलस होता तो हळूहळू काय होता, मगाशी डिसअपियर होत होता, तो ह्या मेटाफेज मध्ये काय होणार आहे, कम्प्लिटली डिसअपियर होणार आहे.
म्हणजे तो पूर्णच्या पूर्ण न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि ह्यातला जो न्यूक्लियोस होता तो पूर्णच्या पूर्ण काय होणार आहे, नाहीसा होणार आहे. तुम्हाला इथं नाहीसा झालेला दिसतोय. आणि त्याच्यामध्ये काय होत्यात, ह्याच्यामध्ये जे राहिलेलं क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं ते पण काय होतं, कम्प्लीट होतं. म्हणजे ह्यातला जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस आहे तो पूर्णपणे नाहीसा झालाय आणि पूर्णपणे ह्या क्रोमोझोमचं काय झालंय, कंडेन्सेशन झालंय. म्हणजे पूर्णपणे काय झालंय, ह्या क्रोमोझोमचं इथं कंडेन्सेशन झाले तुम्हाला बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर पुढे काय होते बघा, ऑल क्रोमोझोम आर पॅरलल टू इक्वेटर, आहे का नाही. आता इथे जे क्रोमोझोम आहे मला सांगितलं की आपल्या ह्याच्यामध्ये 46 एका सेल किती असं तरी म्हणतो की तर 46 क्रोमोझोम असतात, म्हणजे 23 पेअर्स असतात. म्हणजे आपण इथं 2च घेतलेले आहे का नाही. म्हणजे हे सगळे क्रोमोझोम काय होतात तर इक्वेटोरियलला काय होतात, अरेंज होतात, आहे का नाही. आता मग असं म्हटलं की ह्यातला जो सेंट्रिओल आहे ते पोल्सला गेलेत, म्हणजे इथं आपण पोल्स म्हणू शकतो. आणि हे जे अरेंज झाले ते कुठे झाले तर इक्वेटोरियल, म्हणजे हा इक्वेटर म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही डायग्राम 2 प्रकारे करू शकता. कधी कधी तुम्ही ह्याला इकडं इक्वेटर म्हणू शकता, इकडं पोल्स म्हणू शकता. मग तुम्हाला इकडं सेंट्रिओल दाखवावं लागेल आणि इकडं अरेंज असं आडवं दाखवावं लागेल, आहे का ना. म्हणजे तुम्ही कसे दाखवू शकता, ही डायग्राम अशी दाखवू शकता किंवा अशी दाखवू शकता, आहे का नाही. जर इथं पोल्स म्हणलं तर इकडे इक्वेटर म्हणावं लागेल आणि इकडे पोल्स म्हणले तर तुम्हाला इकडे इक्वेटर म्हणावं लागेल. मग अशा आपण इथं म्हटलं की सेंट्रिओल्स ह्या पोल्सला गेले, ठीक आहे ना. म्हणजे इथं पोल्स झाले आणि इक्वेटर हा झाला. म्हणजे पोल्स असे असतील तर इक्वेटर असे असणार, आहे का नाही. पॅरलल पोल्स असतील तर इक्वेटर परपेंडिक्युलर असणार, ते त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणून इथं काय झालेलं आहे, हे सेंट्रिओल्स ह्या पोल्सला गेलेले आहेत, आहे का नाही. आणि ह्या पोल्सला गेल्यानंतर काय होणार आहे, ह्या सेंट्रिओल्स मधून काय तयार होतात तर स्पिंडल फायबर्स काय येतात तयार करतात. हे काय करतात, स्पिंडल फायबर तयार करतात. मग हे पहिल्यांदा क्रोमोझोमने काय केले बघा, हे क्रोमोझोम कुठं अरेंज झाले तर ह्या इक्वेटोरला असे सगळे क्रोमोझोम काय असे होतात, एका खाली असे काय होतात ते ह्या इक्वेटोरला असे अरेंज होतात, हे का नाही. आणि ह्याच्यातून स्पिंडल फायबर तयार होतात. आणि हा जो क्रोमोझोम आहे ह्या क्रोमोझोमचा बघा सेंट्रोमियर, हे सेंट्रिओल आहे आणि हा सेंट्रोमियर आहे का नाही. त्याचा जो सेंटर आहे हा सेंट्रोमियर, ह्या सेंट्रोमियर मधून हे क्रोमॅटिन फायबर आहे का नाही. आणि हे सेंट्रिओल मधून तयार होऊन ह्या सेंट्रिमिओर मध्ये अटॅच होऊन असे सगळे हे काय झालं तर अशा इक्वेटोरियलला काय झालं असे काय झालं अरेंज झालेले आहेत. म्हणजे बघा, ऑल क्रोमोझोम आर अरेंज इन द पॅरलल टू इक्वेटोरियल. म्हणजे हे सगळे क्रोमोझोम आहेत हे असे इक्वेटोरियलला काय झालं अरेंज झाले आहेत. आणि स्पिंडल फायबर्स आर फॉर्म, हे जे स्पिंडल फायबर आहेत हे का नाही कशापासून तयार झालं तर सेंट्रिओल पासून तयार झाले. आणि ह्या सेंट्रिओल पासून तयार झाले हे प्रत्येक सेंट्रोमियर, म्हणजे हा जो सेंट्रोमियर आहे ह्याच्या सेंट्रोमियर मध्ये अटॅच होऊन हे काय झाले सगळे असे इक्वेटोरियलला काय झाले तर अरेंज झाले. म्हणजे ऑल स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम. आणि हे काय झालेत असे सेंट्रोमियर मधून अटॅच होऊन ते एका इक्वेटोरियलला काय झालं तर अरेंज झालेले आहेत. म्हणजे बघा, आपण पहिल्यांदा काय बघितलं, ही जी तुम्हाला जी मायटोसिस प्रोसेसर आहे का नाही, मग काय सांगितलं की 2 प्रोसेस आहेत, कॅरिओकायनेटिक्स म्हणजे इथं न्यूक्लियरचं डिव्हिजन होणार आहे आणि सायटोकायनेसिस म्हणजे इथं सायटोप्लाझमचं. मग अशी मी सांगितलं की सेलचं नाही, पण इथं काय होतं तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार आहे. मग आपण पहिल्यांदा बघतोय कॅरिओकायनेसिस म्हणजे ह्या न्यूक्लियरचं कसं डिव्हिजन होणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिले फेज बघितलं आपण, प्रोफेज आहे का नाही. प्रोफेज मध्ये काय झालं होतं आपण मग अशी बघितलं होतं तर काय होतं तर क्रोमॅटिन फायबर मग आपण शेवटच्या स्टेपमध्ये बघितलं काय झालं, ह्यातलं जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि हे सेंट्रिओल आहे त्यावेळी काय होते डिसअपिअर होऊ लागले होते. ते आता पूर्णपणे ह्या मेटाफेज मध्ये काय झालं डिसअपिअर झाले, त्याचा न्यूक्लियस पण सगळा गायब झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जे क्रोमोझोम आहेत ते इक्वेटोरला कसे एका पॅरलल अरेंज झालेले आहेत. आणि ह्या सेंट्रिओल मधून काय झाले तर स्पिंडल फायबर तयार झालेत आणि ते प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला अटॅच झालेले आहे. आता पुढची फेज आहे बघा ॲनाफेज, तिसरी फेज आहे ॲनाफेज. त्या पुढची बघा तिसरी फेज, म्हणजे मेटाफेजच्या पुढची आहे तिसरी फेज किंवा आपण तिसरी स्टेज किंवा तिसरा टप्पा म्हणू शकतो, ते आहे ॲनाफेज. आता ह्या ॲनाफेज मध्ये काय होतंय, त्यातलं जे सेंट्रोमियर आहे का त्यातलं जे सेंट्रोमियर ते काय होतात स्प्लिट होतात. म्हणजे ते काय होतात जे तुकडे होतात किंवा त्याचं काय होतं विभाजन होतात. आणि ते विभाजन होऊन त्याचे जे सिस्टर क्रोमॅटिड आहे हे का ते काय होतात ते सेपरेट होतात, तुम्हाला बघायला मिळेल आहे का नाही. हा जो सेंट्रोमियर इथं जो सेंट्रोमियर होता तो काय झाला स्प्लिट झाला, म्हणजे त्याचं विभाजन झालं आणि त्याचे 2 तुकडे झाले. आणि त्याच्या 2 तुकड्यामुळे हा जो सिस्टर क्रोमॅटिड आहे हे का नाही, हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहे ते तुम्हाला वेगवेगळे झालेले बघायला मिळतील. हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहे हा एक सिस्टर क्रोमॅटिड वेगळा झालाय, इकडचा एक सिस्टर क्रोमॅटिड वेगळा झालाय. तसंच ह्याच्यामध्ये पण ह्याचा एक सिस्टर क्रोमॅटिड वेगळा झालाय आणि ह्याचा पण काय झालाय सिस्टर क्रोमॅटिड काय झालाय वेगळा झालाय. आता हे झालेले वेगळे सिस्टर क्रोमॅटिड ह्यांना काय होतात तर
स्पिंडल फायबर, हे जे स्पिंडल फायबर आहेत का नाही, हे स्पिंडल फायबर काय करतात, ते वेगवेगळ्या हे जे पोल आहे त्या पोलच्या वेगवेगळ्या साईडला काय करतात तर ते अट्रॅक्ट करतात किंवा त्यांना ओढतात हे का नाही. म्हणजे इथं झालेलं आहे बघा, परत एकदा बघा, एनाफेज मध्ये काय झालंय, हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत ते काय झाले तर त्याच्यातलं सेंट्रोमियरचं विभाजन होऊन ते वेगवेगळे झालेत आणि वेगवेगळे झाल्यामुळे हा जो स्पिंडल फायबर काय करतोय, याला इकडे ओढतोय आणि हा इकडचा जो सेंट्रिओल आहे त्याचे जे स्पिंडल फायबर त्याला काय करतात तिकडे ओढतात आणि दोघे जण काय होतात ते जे सिस्टर क्रोमॅटिड वेगवेगळे झाले ते काय झाले वेगवेगळ्या पोलला जाऊन बसलेले आहेत, है का नाही. म्हणजे दे आर पुल्ड अपार्ट इन द अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. आणि ह्या स्पिंडल फायबरमुळे हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत हे तुम्हाला काय झालेले आहेत तर वेगवेगळे झालेले बघायला मिळतील. आणि पुढे काय होतंय, हे जे वेगळे झालेले सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्यालाच आपण काय म्हणू शकतो, डॉटर क्रोमोझोम, है का नाही. म्हणजे हा पूर्ण एक क्रोमोझोम होतात, त्या क्रोमोझोम मध्ये जो 2 भाग होते तर हा एक सिस्टर क्रोमॅटिड, हा एक सिस्टर क्रोमॅटिड, आहे का नाही. म्हणजे क्रोमोझोम कशापासून झाले तर 2 वेगळे सिस्टर क्रोमॅटिड पासून तयार झाले. जेव्हा ते वेगळे झाले, त्या सिस्टर जेव्हा वेगवेगळ्या झाल्या त्यालाच आपण काय म्हणतोय, त्यांचे जे डॉटर होते त्या क्रोमोझोम मध्ये ते डॉटर आहे ते काय झाले वेगळे झाले. म्हणजे हे जेव्हा सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झाले तेव्हा ते वेगळे झालेल्या सिस्टर क्रोमॅटिडला आपण काय म्हणतोय, डॉटर म्हणतोय. म्हणजे ते बहिणी आता काय बहिणी राहिलेल्या नाहीत, आपल्या मराठी भाषेत म्हणायला गेले तर त्या बहिणी राहिलेल्या नाहीत, ते वेगळ्या होऊन ते काय आता फक्त एक डॉटर झाले, ते फक्त काय झाले ते मुलं राहिलेले आहेत. कारण ते काय झाले आता वेगवेगळ्या झालेले आहेत, त्यांचा संबंध तुटलाय, ते फक्त आता एक प्रकारचे काय तर ते फक्त एक मुलं राहिले किंवा त्यांचे ते डॉटर राहिलेले आहेत. म्हणजे जेव्हा हे सिस्टर क्रोमॅटिड वेगळे होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, डॉटर क्रोमोझोम. ज्या सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झाले, आता हे वेगळे झाल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, डॉटर क्रोमोझोम. आता हे जे डॉटर क्रोमोझोम आहेत हे का नाही, ते फुल झाल्यानंतर ते एक आपल्याला बनाना म्हणजे केळ्यांच्या गुच्छाप्रमाणे तुम्हाला इथे बघायला मिळतील, आहे का नाही. म्हणजे हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत ते वेगळे होऊन डॉटर क्रोमोझोम झालेले आहेत आणि हे तुम्हाला बंच ऑफ बनाना म्हणजे त्या बनानाप्रमाणे किंवा बनानाच्या बंच प्रमाणे तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे ॲनाफेज मध्ये काय झालंय, सेंट्रोमियर स्प्लिट झालाय आणि त्या सिस्टर क्रोमॅटिडला काय झालेले वेगवेगळे केलेले आहेत. आता हे वेगळे कोणामुळे झालेले आहेत तर त्या स्पिंडल फायबरमुळे वेगळे झाले आहेत आणि ते दोन्ही वेगवेगळ्या साईडला झाले बसलेले आहेत. जेव्हा ते सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झालेत तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, डॉटर क्रोमोझोम. सिस्टर क्रोमॅटिड जेव्हा वेगळे होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, डॉटर क्रोमोझोम. आणि हे डॉटर क्रोमोझोम कशाप्रमाणे आपल्याला बघायला मिळत आहेत तर बंच ऑफ बनाना. हे कशाप्रमाणे तुम्हाला बघायला मिळतात तर बंच ऑफ बनाना, आहे का नाही. म्हणजे त्या केळ्याच्या गुच्छाप्रमाणे हे तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ह्या ॲनाफेज मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे काय, सेंट्रोमियर स्प्लिट होऊन ते वेगवेगळ्या साईडला गेलेत आणि त्या सिस्टर क्रोमॅटिडचं कन्व्हर्जन डॉटर क्रोमोझोम मध्ये झालेले आहेत आणि ते एका बंच ऑफ बनानाच्या बंच प्रमाणे दिसू लागतात. ह्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे टेलोफेज. ॲनाफेज नंतरची शेवटची स्टेप आहे ती आहे टेलोफेज, आहे का नाही. आता ह्या आपण ज्या परत एकदा नीट लक्ष नाही का, आपण ह्या ज्या स्टेप बघतोय प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज, आहे का नाही. आता आपण जी शेवटची स्टेप बघणार ते टेलोफेज, आहे का नाही. ह्या ज्या फेज आहेत त्या कशाच्या आहेत तर त्या आहेत कॅरिओकायनेटिक्सच्या फेज आहेत, हे का नाही. हे कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय तर ह्या जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. बघा तिथं हा जो न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसचं काय होतंय तर डिव्हिजन होते आणि त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन काय होणार आहे, एका न्यूक्लियस पासून 2 वेगवेगळे न्यूक्लियस होणार आहे. हा जो एक न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन ह्याच्यापासून काय होणार आहे तर 2 वेगवेगळे काय होणार आहेत न्यूक्लियस तयार होणार आहेत. खरंच म्हणजे आपण कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लियसचं डिव्हिजन. म्हणजे आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे ह्या टेलोफेजमध्ये काय बघायला मिळणार आहे तर जो मगाचा जे काय तयार आपल्या ह्याच्यामध्ये जे तयार झालेत आहे का नाही, बंच ऑफ लाईक बनानाप्रमाणे ते डॉटर क्रोमोझोम तयार झालेत आहे का नाही, त्याच्यापासून कसे 2 वेगवेगळे न्यूक्लियस तयार होतात ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे. बघा, द क्रोमोझोम नाव स्टार्ट टू डिकंडेन्स अँड लाईक थ्रेड, हे का नाही. आता हे जे क्रोमोझोम आहेत ते हळूहळू काय झालं तर ते डिकंडेन्स झाले, आहे का नाही. मग आपण ॲनाफेज मध्ये बघितले जे शेवट जे क्रोमोझोम आहे ते बनानाप्रमाणे दिसतात आणि ह्या टेलोफेज मध्ये आल्यानंतर काय होतात, ते जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत, हे का नाही, ते कशाप्रमाणे नंतर त्यांचं काय होतं तर ते सिस्टर क्रोमॅटिड हळूहळू काय झालं तर डिकंडेन्स झाले किंवा त्या क्रोमोझोमचं काय झालंय परत ते डिकंडेन्सेशन झाले आणि परत ते कशाप्रमाणे झाले त्या धाग्याप्रमाणे झाले. म्हणजे जी आपली पहिली स्टेप होती ते आता परत त्या स्टेपकडे आपण हळूहळू जायला लागलोय. पण त्याच्या मग पहिल्या स्टेपमध्ये काय होत होतं, एकच न्यूक्लियस होता. आता ह्याच्याप्रमाणे तीच प्रोसेस होती की जे पहिले आपण जे प्रोफेजमध्ये असणार आहे तीच सगळी प्रोसेस होणार आहे. कशी रिव्हर्स होणार आहे, पण एक नाही तर 2 टप्प्यात होणार आहे. म्हणजे आपल्या ह्याचं डिव्हिजन होणार आहे. जसं प्रोफेजमध्ये आपण बघितलं होतं जो प्रोफेज होता तसाच एक
प्रोफेज आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. म्हणजे ते क्रोमोझोम आहे ते परत काय झालं डिकंडेन्स झालेत आणि त्या क्रोमोझोम पासून काय झालं तर तो परत धागा तुम्हाला तयार झालेला मिळेल आहे का नाही. आणि हा धागा तयार झाल्यानंतर त्या धाग्यावरती काय आले न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. तर एकच नाही तर हे दोन वेगवेगळे सेट तयार झालेत आणि ह्या दोन्ही सेट भोवती काय झाले तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुम्हाला दोन्ही सेट भोवती बघायला मिळेल. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आला की त्याच्यामध्ये काय येणार आहे न्यूक्लिओलस पण येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा न्यूक्लिओलस पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि इथले जे स्पिंडल फायबर होते ते गायब झाले. म्हणजे ते बंचच्या प्रमाणापर्यंत सिस्टर क्रोमॅटिड होते त्याच्यापासून त्याचं डिकंडेन्सेशन धागे तयार झालेत. आणि ह्या धागे तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं दोघांमध्ये सेपरेट वेगवेगळा न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाला. आणि दोघांमध्ये सेपरेट न्यूक्लिअर मेम्ब्रेन झाल्यामुळे न्यूक्लिओलस पण तुम्हाला इथे वेगळा बघायला मिळेल. आणि ह्याचे स्पिंडल फायबर म्हणजे जे काही स्पिंडल फायबर जे होते ते हळूहळू काय झाले तर डिसॅक्टिव्ह झालेले आहेत. आणि तुम्हाला इथं वेगवेगळं काय झालंय तर इथं दोन वेगवेगळे न्यूक्लियस तुम्हाला इथं बघायला मिळतील. काय बघायला मिळतील तुम्हाला दोन वेगवेगळे न्यूक्लियस इथं तुम्हाला बघायला मिळतील आहे का नाही. जसा एक न्यूक्लियस आहे तसं तुम्हाला इथं काय झालंय ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुमच्या इथे कॅरिओकायनेसिस ही स्टेप संपलेली आहेत. म्हणजे तुमच्या इथे प्रोफेज मेटाफेज अनाफेज आणि टेलोफेज ह्या चारही स्टेप संपून तुम्हाला इथं काय झालंय न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं बघायला मिळेल. आणि तुम्हाला इथं बघा ह्या साईडला एक वेगळा न्यूक्लियस तयार झालाय ह्या साईडला पण एक वेगळा न्यूक्लियस तयार झालाय. आणि जे आपल्या प्रोफेजमध्ये स्टेप होती त्याच्यामध्ये बघा हा न्यूक्लिओलस आहे का ना हे क्रोमॅटिन फायबर आहे का. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक सेपरेट सेंट्रिओल ह्याचा एक वेगळा सेपरेट सेंट्रिओल आणि ह्याच्यामध्ये ह्याचा एक सेपरेट सेंट्रिओल. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे न्यूक्लियस बघायला मिळतील. कारण ह्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला एक सेंट्रिओल न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस तसंच ह्याच्यामध्ये ह्याचा एक सेंट्रिओल एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस ह्याच्यामध्ये पण ह्याचा एक सेंट्रिओल न्यूक्लियस मेम्ब्रेन क्रोमॅटिन फायबर आणि ह्याचा एक न्यूक्लिओलस मला इथं सेपरेट वेगळा बघायला मिळते. म्हणजे इथं काय झालंय तर कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाले. म्हणजे दोन इथे वेगळं न्यूक्लियस आणि त्याच्या आतमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज असतील न्यूक्लिओलस सेंट्रिओल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सेंट्रिओल इथे तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुमचं कॅरिओकायनेसिस पूर्ण झालेलं आहे. म्हणजे इथं एक स्टेप आता ह्या मायटोसिसमधली पहिला एक मेन टप्पा होता कॅरिओकायनेसिस तो संपलेला आहे. आता पुढे बघणार आपण सायटोकायनेसिस. आता आपण बघितलं की कॅरिओकायनेसिस आहे का नाही. या कॅरिओकायनेसिसमध्ये काय झालं तर जे न्यूक्लियस आहे हे काय झालं तर वेगवेगळं झालं आहे का नाही. म्हणजे दोन वेगवेगळे डॉटर न्यूक्लियस काय झाले तयार झाले आहे का नाही. पण आता आपल्या इथं काय बघायचं आहे तर आता पुढची बघायचं आहे स्टेप सायटोकायनेसिस. म्हणजे काय झालंय तर वेगवेगळे दोन डॉटर न्यूक्लियस तर तयार झालेत पण काय झालं तर सायटोप्लाझम अजून वेगळा झाला नाही. तर आपल्याला काय झालंय न्यूक्लियस तयार झालाय पण काय पाहिजे अजून एक सायटोप्लाझम सुद्धा पाहिजे. जेव्हा दोन्ही सायटोप्लाझम वेगळे होतील तेव्हाच आपला काय होणार त्या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे सेल तयार होतील आहे का नाही. त्याच्यामध्ये वेगळा न्यूक्लियस तयार होतील तेव्हा तुम्ही काय म्हणता त्याचं सेल डिव्हिजन झालं. आणि आता पुढची स्टेप आपल्याला बघायची सायटोकायनेसिस. आणि ह्या सायटोकायनेसिस मध्ये काय होणार आहे तर त्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार आहे का नाही. हे सायटोप्लाझमचे जेव्हा डिव्हिजन होईल तेव्हा ते दोन्ही वेगळे डॉटर न्यूक्लियाय वेगळे होऊन एक पूर्णपणे एक वेगळा न्यूक्लियस तयार होईल आहे का नाही. आता काय तयार झाले आपल्या टेलोफेजमध्ये शेवट तर दोन वेगवेगळे डॉटर न्यूक्लियर तयार झाले. ते कशाप्रमाणे थ्रेड म्हणजे आपण मागे काय बघितलं तर क्रोमॅटिन फायबर त्याच्यामध्ये परत तयार झालेत. पण हे क्रोमॅटिन फायबर म्हणजे वेगळे दोन डॉटर न्यूक्लियर आहेत. आपल्याला काय पाहिजे सेपरेट न्यूक्लियस पाहिजे आहे का नाही. पूर्णपणे सेल डिव्हिजन तयार करायचे. पण ते सेल डिव्हिजन कधी होणार तर त्या सायटोप्लाझमचं सुद्धा काय झालं डिव्हिजन झालं पाहिजे. आता न्यूक्लियसचं डिव्हिजन झालंय. आता पुढचे स्टेप राहिले तर आपल्याला सायटोप्लाझमचं डिव्हिजन बघायचे. त्याच्यामध्ये काय होणार आहे तर सायटोप्लाझम इज डिवाइड अँड टू डॉटर सेल्स आर फॉर्म. ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा हे जो सायटोप्लाझम आहे हा जो पूर्ण एक मगाशी आपण न्यूक्लियर सेल मेम्ब्रेन मगाशी म्हणत होतो आहे का नाही किंवा आपण हा पूर्ण एक सेल म्हणत होतो आहे का नाही. ह्याच्यामध्ये काय झालंय आता ह्या सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन तयार झालंय आणि हे दोन डॉटर सेल तयार झालेत आहे का नाही. आता ह्यांना पूर्णपणे वेगळं करायचंय. आता काय झालंय आपल्या दोन वेगळे न्यूक्लियस तयार झालेत आहे का नाही. पण पूर्णपणे ते वेगळे झाले नाहीत. आपल्याला काय करायचं ह्याला पूर्णपणे वेगळं करायचंय. म्हणजे ते होणार आहे सायटोकायनेसिस मध्ये. पण ते कधी हा जो सायटोप्लाझम आहे तो पूर्णपणे वेगळा तयार झाला पाहिजे. आता हा वेगळा कधी होणार तर बघा इन दिस प्रोसेस नॉच इज फॉर्म किंवा सेल प्लेट इज फॉर्म. जर ॲनिमल सेल असेल तर त्या ॲनिमल सेलमध्ये काय होते अशी एक नॉच तयार होते का नाही. म्हणजे इथे एक अशी एक नॉच तयार होते. इथे एक अशी वेगळी नॉच तयार होते आणि ह्या साईडला पण काय होते अशी एक नॉच तयार म्हणजे असा एक गॅप तयार होतो
हे का त्याला काय म्हटलंय, ॲनिमल सेलमध्ये काय होतंय, असा एक नॉच तयार होते. आणि प्लांट सेलमध्ये, जर प्लांट सेलमध्ये पण अशी हीच प्रोसेस होणार आहे, तर फक्त मला अशी एक आयताकार तुम्हाला इथं बघायला मिळेल. ते कशामध्ये होतं, आणि हे प्लांटमध्ये होते का नाही. ह्या प्लांटमध्ये काय होते तर सेल प्लेट तयार होते का ना, म्हणजे अशी एक प्लेट तयार होती. त्याच्यामध्ये 2 डिव्हिजन झाले. ॲनिमल सेलमध्ये काय होतं, असा एक नॉच तयार होते का ना, असा एक गॅप तयार होते. तो गॅप कमी कमी होत जातोय. आणि प्लांट सेलमध्ये अशी एक प्लेट सेल तयार होते. दोन्ही प्रोसेस एक आहे, फक्त ॲनिमलसाठी आपण शेवटची स्टेप एक्स्ट्रा दाखवलेली आहे आणि प्लांट सेलमध्ये दाखवले. बघा ॲनिमलमध्ये काय होत आहे, इन दिस प्रोसेस नॉच, ॲनिमल सेलमध्ये नॉच आणि प्लांटमध्ये सेल प्लेट. आता ही नॉच तयार होते आणि हळूहळू ही नॉच काय होते, असा गॅप दाखवत असा काय होते, गॅप तयार होते. आणि हा गॅप पूर्णपणे तयार होऊन काय होते, पूर्णपणे हा जो नॉच आहे का ना, हा जो नॉच आहे तो पूर्णपणे असा भरत जाऊन तो काय होते, पूर्णपणे एक वेगळी सेल तयार होते का नाही. काय होते, हा गॅप जाऊन जाऊन काय होते तर 2 वेगवेगळे सेल तयार झालेत आणि 2 वेगवेगळे सायटोप्लाझम तयार झाले का नाही. म्हणजे हा एक सायटोप्लाझम एक वेगळा होणार इथून, आणि नंतर परत काय होणार आहे, हा एक गॅप तयार पूर्ण ह्याचा एक वेगळा सेल आणि पुन्हा ह्याचा एक वेगळा सेल. आणि काय होणार आहे तर इथं काय झालं, सेलचं डिव्हिजन होऊन काय तयार होणार आहे तर 2 वेगवेगळे न्यू सेल तयार होणार आहे. हे प्लांट सेलमध्ये पण तसंच, जसं इथं नॉच तयार झाला होता तिथे एक सेल प्लेट तयार होते आणि ह्या सेल प्लेट पासून हा एक वेगळा आणि हा एक वेगळा, असे 2 न्यूक्लियोप्लाझम 2 सायटोप्लाझम असे सगळे वेगवेगळे तयार झालेले आहेत, आहे का नाही. आणि काय तयार झाले तर ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या सेल तयार झाल्यात. म्हणजे तुमची तिथे ग्रोथ झाली, एक नवीन सेल तयार झाला, किंवा तुमची जी जखम झालेली आहे ती भरून निघली. कारण का ह्याच्या प्रमाणात दुसरी एक सेल तयार झाली आणि तुमची ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट झाली, रिपेअर झालं. हीच प्रोसेस आपण बघितली तर मायटोसिस मध्ये, हे का नाही. फक्त इथे जे हे काय आपण दागे म्हणजे काय ते क्रोमॅटिन फायबर, हे कशाचं आहे तर डीएनए पासून तयार आहे, डीएनएचा एक भाग आहे. म्हणजे असेच वेगवेगळे आपल्या शरीरामध्ये डीएनए तयार होत असतात, ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट तयार होत असते आणि आपली बॉडी काय होत असते, कंटिन्यू वेगवेगळे सेल तयार कोणत्या डिव्हिजन होऊन ते रिपेअर होत असते. थँक्यू.